तुकोबराया अहो अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नव्हे तर काय बापू, अध्यात्म म्हणजे वरिष्ठ प्रतींचा आदर भाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठ प्रतींचा करुणा भाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्या मनातल्या वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या सानिध्यात राहणं, तसेच कलियुगातील मानवाला मोक्षाकडे नेणारी साध्या आणि सोप्या भाषेतून गाथा या प्रकरणातून पाचवा वेद ज्यांनी निर्माण केला असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा फार नव्हे तर 4 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आज हा आपला चालत असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच नरसिंह जयंती निमित्त हा चालणारा आपला सप्ताह नववं वर्ष या सप्ताहाचे 9वे वर्ष आहे. तसेच हा सप्ताह आपला चालला त्याचे कारण की ज्यांच्यामुळे हा आपला सप्ताह चालला ते म्हणजे माझेच गुरुवर्य म्हणजे माझ्या आजोबांचे देखील गुरुवर्य तसेच असणारे आपले भाऊ महाराज यांच्यामुळे हा आज सप्ताह चालू आहे. तसेच माझे आजोबा देखील असतील तर ह्या 3 फौजींमुळे हा आपला सप्ताह चाललेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा गरजेचा असतो तो म्हणजे असा की आज मी कीर्तन प्रवचन कोणामुळे करते तर ते म्हणजे माझ्या गुरुमाऊली हबपा अश्विनताई मात्रे. हे आमच्या गुरु नसून आमच्या आई आहेत. जशी आपली आई आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तसे ते आमच्यावरती प्रेम करते. त्यांनी केवळ आमच्यासाठी संसाराचा त्याग केला. तुम्ही दुसऱ्यांच्या लेकरासाठी संसाराचा त्याग करू शकता का तर नाही करू शकता. अहो त्यांनी आमच्यासाठी संसाराचा त्याग केला. केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. अहो त्यांनी आमच्यासाठी संसाराचा त्याग केला. आमची संस्था संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे आहे. मी माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन कीर्तन प्रवचन शिकते. माझं एकच स्वप्न आहे की मी माझ्या गुरूंसारखी नामवंत कीर्तनकार व्हावे. तसेच सेवेला सुरुवात करण्या अगोदर माझ्या गुरुवर्य अश्विनीताई मात्रे यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आमचे गोरख महाराज असतील, माऊली महाराज असतील, तसेच आमचे सागर दादा देखील असतील मृदंगाचार्य, नंतर आमच्या आत्या असतील, नंतर माई असतील, त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. तसेच ताई असतील, गिरज महाराज असतील, अंगद महाराज असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. कारण मला सर्वांचे नाव माहित नाहीये. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करण्या अगोदर माझ्या आई वडिलांच्या देखील चरणावरती नतमस्तक होते. कारण त्यांच्यामुळेच आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. कारण जर त्यांनी मला शिकायला जर घातलं नसतं तर मला एवढी चांगली आई देखील मिळाली नसती आणि मला शिकण्याची संधी देखील मिळाली नसती. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते.